नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. बरी स्नान संध्या करी एकनिष्ठा, विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा, दया सर्वभूती जया मानवाला, सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला. याही श्लोकात समर्थांनी प्रापंचिक माणसाचे आचरण कसे असावे हेच सांगितले आहे. ज्याला जे कर्म नेमून दिले आहे ते त्याने एकनिष्ठपणे पार पाडले पाहिजे. वैदिक कर्म करणाऱ्याने स्नान संध्यादी कर्मे नीटपणे रोजच्या रोज पार पाडली पाहिजेत. जर कोणी शेतकरी असेल तर त्याने सुद्धा शेतीची कामे वेळच्या वेळी केली पाहिजेत. कुणी दुकानदार असेल तर त्याने सुद्धा स्नान पूजा अर्चा करून आपले दुकान उघडले पाहिजे. थोडक्यात म्हणजे हे एक प्रकारचे व्रत म्हणून समजले पाहिजे व ते एकनिष्ठपणे सातत्याने आचरणात आणले पाहिजे. एकनिष्ठतेने एखादी गोष्ट करणे म्हणजेच त्यात आपले अंतःकरण ओतणे होय. हृदयापासून जर आपण एखादे कार्य केले तरच ते आपले एकनिष्ठपणे केले असे समजले जाते. ही सर्व कामे देवाची कामे म्हणून केली पाहिजेत. यालाच गीतेमध्ये क्रियमाण कर्म असे म्हटले जाते. ज्याच्या वाटेला जे असेल ते त्याने निष्काम भावनेने व देवाचे कार्य म्हणून करावे असे समर्थांनी सांगितले आहे. माणसाचे मन फार चंचल असते. ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर क्षणार्धात जाते. माणसाचं मन चंचल असेल तर त्याच्या हातून रोजचे कर्मसुद्धा नीट पार पडणार नाहीत. ह्यात हात त्याचे एक काम करतील तर मन वेगळाच विचार करत राहील. त्यामुळे कामात चुका होणारच, त्यात एकनिष्ठता राहणारच नाही. त्यासाठी चंचल मनाला विवेकाने बांध घातला पाहिजे. विवेक म्हणजे चांगल्या बुद्धीने केलेला संयम. मनाला आपण तेव्हाच आवर घालू शकतो जेव्हा आपण त्याला सत्कार्यात गुंतवू. रोजच्या कर्मात जर एकनिष्ठपणे मनाला गुंतवले तर त्याचे चंचलत्व निघून जाईल व ते स्थिर होऊ शकेल. समर्थ पुढे म्हणतात की माणसाने सर्व प्राणीमात्रांच्या प्रती दयाभाव दाखवला तर या चिरंतन प्रेमाच्या जोरावर त्याचे परमेश्वराशी नाते जोडले जाईल व या प्रेमळ भक्तिभावामध्ये त्याचे चित्त शांत होईल. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती असे म्हटलेले आहे. सुभाषितकार म्हणतात, क्षमातुल्यं तपो नास्ति, न संतोषात परम सुखम, न तृष्णाया परो व्याधी, न च धर्मो दया पर. क्षमेसारखे दुसरे तप नाही, संतोषासारखे श्रेष्ठ सुख नाही, हावरेपणासारखा रोग नाही आणि दयेपेक्षा मोठा धर्म नाही. यासाठीच सर्व प्राणीमात्रांच्या प्रती आपला दयाभाव असावा असे समर्थ सांगतात. त्यासाठी आपण सदा प्रेमळू व्हावे लागेल. जो इतरांप्रती प्रेमळ होतो त्याच्या प्रती भगवंत प्रेमळ होतो. जो इतरांवर दया करतो त्याच्यावर भगवंत दया करतो. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला अशी माणसे भगवंताची कृपा मिळवण्यास पात्र होतात व त्यामुळे त्यांचे चित्त शांत होते. संसाररूपी ताप त्यांचा निवतो, शांत होतो. ते भगवंताचे लाडके भक्त होतात व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इतरही जनातही ते प्रिय होतात. म्हणून आपले तसे वर्तन असावे असा समर्थ आग्रह धरतात. जय जय रघुवीर समर्थ.